हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत अगदीच वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक आहे. जे की तुम्हाला दिसतंच आहे, मी इथे दुधी भोपळा खिसून घेत आहे. तर मी ते खिसून घेते, त्यामुळे तुम्हाला थोडाफार अंदाज आलेलाच असेल की मी काय बनवणार आहे आज. तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळा पराठा बनवणार आहात, की हे खूपच लहान मुलांसाठी पौष्टिक बनवणार आहोत. तर सतत लहान मुलं आलू पराठा खाऊन खूप कंटाळलेले असतात. तर आज त्याच्यासाठी मी खूप वेगळा असा दुधी भोपळ्याचा पराठा घेऊन आलेली आहे, जेणेकरून काय होईल, वेगवेगळ्या भाज्या या मुलांच्या पोटात जातील आणि त्यांच्या पण शरीरासाठी खूप चांगलं होईल. तर सगळ्यात आधी तुम्ही बघितलंच की मी सगळ्यात आधी दुधी भोपळा खिसून घेतला होता. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी छोटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी छोटी बेसन पीठ इतके पीठ मी इथे वापरलेलं आहे. आणि 1 चमचा हिरवी मिरची आणि जिरेचं पेस्ट घेतलेली आहे, लाल तिखट घेतलं आहे, हळद पावडर घेतली आहे आणि खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. थोडंसं तिखट घालायचं आहे आपल्याला या पराठ्यामध्ये, कारण तिखटसुद्धा मुलांनी खाणं खूप महत्त्वाचं आहे शरीरासाठी. तर हे सगळं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला कुठलंही पाणी न वापरता हे बॅटर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर तुम्ही थोडं थोडं पाणी घालून मिक्स केलं तरी चालेल. आज काय झालं ना, पिल्लू मला म्हणला, मम्मी मला ना आज वेगळं काहीतरी खावं असं वाटते. तर त्याला म्हटलं, चल मग मी आज तुझ्यासाठी दुधी भोपळ्याचा पराठा बनवते. असं त्याला जर दुधी भोपळ्याची मी कधी भाजी बनवून दिली तर तो खाणारही नव्हता. आणि तो शक्यतो मला तरी वाटतं 70% मुलं भाज्या खायला खूप टाळतात. आणि जर आपण असे प्रकार करून जर मुलांना खायला दिले तर ते आवडीने खातात सुद्धा आणि त्यांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात. तर इथे छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे, मऊसूत करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान असं, जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं. तुम्ही बघताय त्या क्वांटिटीमध्ये ठेवा. आणि त्यानंतर आपल्याला वरतून 2 चमचे तेल वापरायचं आहे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. इथे आपल्याला त्याला 10 मिनिट झाकून ठेवल्याच्याने ते छान मुरेल आणि मस्त असे त्याचे पराठे आपल्याला तयार होतील. तर इथे आपले 10 मिनिट झालेले आहेत आता पीठ भिजत घालून. तुम्ही ही रेसिपी कधीही दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस जरी केली तरी पटकन होणारी आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही या रेसिपीला. आणि आपल्या आईंचं असं प्रत्येक आईचं असं असतं की कोणत्याही वेळेस आपल्या मुलाच्या जर खाण्याकडे जरी लक्ष द्यायचं म्हटलं तर आपण कोणत्याही टायमिंगला काहीही करू शकतो असं मला तरी वाटतं. तर मी इथे थोडं थोडं पीठ लावून लाटून घेतलं आहे. जर धपाटे करायचे असले तर तुम्ही कपड्यावरती, कॉटनच्या कपड्यावरती अशाच प्रकारे करायचे आहेत. फक्त थोडीशी रेसिपी वेगळी आहे ती, नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेल ती सुद्धा रेसिपी. तर तुम्ही ही रेसिपी उद्या तर संडे आहे, तर उद्या संडेला सुद्धा सकाळी करू शकता मुलांच्या नाश्त्यासाठी. अगदी कमी वेळेत होणारी आहे आणि चटपटीत होईल अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल, मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्याकडे येईल तो व्हिडिओ. तर आपलं छान असा पराठा आता लाटून झालेला आहे व्यवस्थित अगदी. आता आपल्याला त्याला काय करायचं, वरतून चमच्याने तेल लावायचं आहे. तुम्ही चमच्याने लावा किंवा हाताने लावा, दोन्ही एकच पडतं. आणि मध्ये एक छान असं आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, मुलं आवडीने खातील. आमच्या लहानपणी तर आम्ही खूप खायचो, आवडीने खात होतो आम्ही. तर आता छान असं तवा आधीच मी गरम करायला ठेवला होता. तुमच्याकडे पॅन असेल तर अगदी सोपं होईल तुम्हाला. ते लोखंडी तवा घेतलेला आहे मी आणि तव्यावरती छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता याला दोन्ही साईडने आपल्याला मस्त असं कुरकुरीत नाही होणार आपला पराठा, मऊ लुसलुशीत होणार आहे. तर असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनी याला. आणि असे सगळे पराठे करून घ्यायचे आहेत. तर असे मस्त आपले पराठे सगळे लाटून भाजून तयार आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, एकदम असं हातावरती कूस केलं तरी हाताने एकदम मऊ होते, बघू शकताय तुम्ही. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब.